घटनेचे शिल्पकार मैदानावर तब्बल आंदोलन सुरू आहे. लोकप्रतिनिधी नंतरच्या काळामध्ये आले मागण्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अद्यापर्यंत आंदोलक आहेत नेमकं या आंदोलकांच्या काय भावना आहेत ते काय स्वरूपाची आजची मागणी. आम्ही दिनांक 12 तारखेला आयुक्त महोदय आणि कलेक्टर महोदय यांना जे निवेदन दिले होतं आणि माननीय झिरवाळ साहेबांच्या आश्वासनानंतर आम्ही आमरण उपोषण स्थगित केलं होतं आणि साखळी उपोषण चालू आहे. आज 21वा दिवस असताना पण कोणताही ठोस पाऊल सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही पेशा भरतीबद्दल आणि म्हणून आंदोलक सर्व आता तीव्र झालेले आहेत. आणि काही जर सरकारने जर दखल घेतलेली नाही, आता 21 दिवस होत आहे, काही दिवस आमरण उपोषण केले, लोकप्रतिनिधींच्या आश्वासनानंतर तुम्ही थांबला होता, आता काय नेमकं पेशा भरती झालीच पाहिजे, 15 वर्गाची पेशा भरती झालीच पाहिजे, आदिवासींना रोजगार मिळालाच पाहिजे, आदिवासींना रोजगार मिळालाच पाहिजे, आदिवासी समाजाला प्रतिनिधित्व मिळालंच पाहिजे, 15 वर्गाची पेशा भरती झालीच पाहिजे, भीक नको हक्क हवा, भीक नको हक्क हवा, आदिवासींना न्याय मिळालाच पाहिजे, मात्र उमेदवारांना तात्काळ नियुक्ती मिळालीच पाहिजे, आदिवासीवरील अन्याय थांबलाच पाहिजे, 17 वर्ग महाराष्ट्र सरकार होश में, महाराष्ट्र सरकार होश में, महाराष्ट्र सरकार होश में, डावलण्याचा प्रयत्न करतो. आमची भरती अद्याप सरकार मनावर घेत नाही आणि करत नाही. 17 सवर्ग पेशा भरती व्हावी आमची मागणी एवढीच आहे, तरी पण सरकार आमच्यावर काहीच लक्ष देत नाही. तुम्ही म्हणता मुलगी शिकली प्रगती झाली, कुठं प्रगती झाली? आम्ही आदिवासी आज पण एवढे कष्ट करून आम्हाला असं आंदोलन करायला लागते. तुम्ही बघताय आम्ही गेले 21 दिवसापासून इतकं मोठं आंदोलन करतोय, तरी सरकार आमची कुठेही दखल घेत नाही. आम्ही काही पाप केलंय का? माझं सरकारला एवढंच म्हणणं आहे की आमची आदिवासी 17 सवर्गाची पेशा भरती त्वरित करावी, एवढंच. आज काय आंदोलनाची दिशा असणार आहे? आज तुम्ही आदिवासी विभाग कार्यालयावर जाणार? हो सर, आम्ही जाणार आहे आणि आम्ही आयुक्त मॅडमला विचारणार आहे की आमची का बरं सरकार दखल घेत नाही. आम्ही 21 दिवसापासून इथं बसलो, पण तुम्ही आमची का बरं दखल घेत नाही. आम्ही जिल्हा कार्यालयावर पण जाणार आहोत आणि विचारणार आहेत. एवढे दिवस झाले आमची सरकार काहीच दखल घेत नाहीये. समाज रस्त्यावर उतरतात, सरकार कुठेतरी आदिवासींना जाणीवपूर्वक टाळाटाळ करते की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बिघडवला जावा की काय असं सरकारला वाटतंय का? असं आता आम्हाला वाटायला लागलं. त्यांच्या पद्धतीने काय प्रशासनाकडून काय हालचाली झाल्या त्यांची विचारणा करू, कारण खूप दिवस झालेले आहेत आणि कोणत्याही प्रकारची दखल नसेल तर मात्र